हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत टोमॅटोमधील गवार. ह्यासाठी आपल्याला लागणार आहे मीडियम आकाराची चिरून घेतलेली गवार, 2 मोठ्या आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, तेल, चवीनुसार मीठ. मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे राई, जिरा, हळद, लाल तिखट आणि धने पावडर. चला तर स्टार्ट करूया. सगळ्यात आधी आपण कढई ठेवली गॅसवर. त्याच्यात थोडंसं आपण ऑइलिंग केले, तेल त्याच्यात थोडंसं टाकले. आता त्याच्यात आपण गवार परतून घेणार आहोत आपली. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत. चिमूटभर मीठ, थोडीशी हळद. गवार आपल्याला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. थोडीशी वाफवून घ्यायची, फ्राय करून घ्यायची. फ्लेम आपण मीडियम आचेवर ठेवले. तर बघू शकता आपली गवार ही चांगली फ्राय करून घेतली आपण तेलामध्ये, हळद आणि मीठ यूज करून. आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. चांगला असा रंग आलेला आहे आपल्या गवारला गोल्डन मध्ये. हलकीशी आपण भाजून घेतली, फक्त फ्राय करून घेतली. हे बघा. आता आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत. राई आणि 1 छोटा चमचा जिरा ॲड केलं, थोडीशी हळद आणि त्यात आता आपण आपले बारीक चिरून घेतलेले टोमॅटो ॲड केले. टोमॅटोची आपल्याला पूर्ण अशी एक मसाला एकजीव करून घ्यायचा आहे, बारीक असं पेस्ट सारखं. पूर्ण आपल्याला टोमॅटो त्याच्यात मुरवायचे आहेत तेलमध्ये. आता आपण ह्याच्यात आपली आलं लसूण पेस्ट ॲड करून घेऊया, 1 टेबलस्पून. हळद, धने पावडर, लाल तिखट आपल्या चवीप्रमाणे आपण ॲड केलं तरी चालेल. काहींना जास्त तिखट लागतं, काहींना कमी. मी इथे 2 चमचे ॲड केले. छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं तेल कमी वाटत असेल तर तुम्ही तेल ॲड करू शकता ह्याच्या बाजूने. आणि ह्याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत राहायचं फक्त मसाला शिजेपर्यंत. बघू शकता आपण छान असा मसाला आपला परतून घेतलेला आहे. 5 मिनिटं तरी आपल्याला ह्याला लागलेले आहेत मसाला छान भाजून घ्यायला. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार जास्त घट्ट पातळ अशी भाजी करू शकता. आता मी इथं थोडंसं पाणी ॲड केलं आहे, त्यामुळं कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे. तुम्ही हवं तर थोडं घट्टसर ठेवू शकता फक्त टोमॅटोच्या प्युरीमध्ये.
टोमॅटो पूर्ण ह्याच्यात आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात कोथिंबीर ॲड करणार आहोत. थोडीशी कोथिंबीर ऑप्शनल आहे, जर असेल तर ॲड करू शकता. मसाल्यामध्येच मी ॲड केली कोथिंबीर. आणि थोडीशी गवार शिजल्यावर ॲड करून घे. तर कोथिंबीर टाकून थोडं एकजीव करून घेऊया मसाला. आपली प्युरी ही छान अशी रेडी झालेली आहे. आता आपण ह्याच्यात आपली गवार ॲड करून घेऊया, जी आपण फ्राय करून घेतली होती ती. छान मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्या आपल्याला 2 वाफ तरी काढायच्यात प्लेट ठेवून, म्हणजे गवार ही आपली छान अशी शिजून जाईल. 5 मिनिटं ठेवायचं वाफ येईपर्यंत. ताट ठेवून घट्ट 2 वाफ काढून घ्यायच्या ह्याच्या. आता आपण एकदा चेक करून घेऊया, एक वाफ काढून घेऊया आधी. गवार कुठपर्यंत शिजली आहे ते. बघू शकता वाफ छान अशी आली आहे. गॅस हा मीडियम फ्लेमवरच होता. कढईला अजिबात लागलेली नाहीये. जर तुम्हाला असं खूप कोरडं वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं वरून गरम पाणी ॲड करू शकता, 2-3 टेबलस्पून. पण थंड पाणी शक्यतो ॲड नका करू, त्याने मसाल्याची चव थोडीशी वेगळी वाटते. गवार ही जास्त शिजवायची नाही, थोडीशी अशी, कारण की आपण आधी फ्राय करून घेतली होती ती. आणि जास्त शिजवली की ती इतकी चवीला नाही लागत. थोडीशी गवार अशी वाफवून घेतल्यासारखी घ्यायची. एक वाफ काढली होती आपण. परत एक प्लेट ठेवून घेऊ आणि अजून एक वाफ काढून घेऊ. आता आपण एक प्लेट ओपन करून बघूया. छान अशी आपली गवार शिजली आहे. तर ही आपली रेडी झाली आहे गवार. हे आपण आता सर्व करून घेऊया. तर आपण आता सर्व केली गवार. एका प्लेटमध्ये काढून घेतली मी आणि टोमॅटोने छान असं गार्निशिंग केलं आहे. कोथिंबीर वरून ॲड केली आहे. तर आपली गवार रेडी आहे. फक्त एक इन्ग्रेडियंट वापरून आपण ही गवार केली आहे. टोमॅटोची प्युरी आपण केली होती, त्याने फक्त ही गवार केली आहे. एन्जॉय. बघू शकता किती छान अशी शिजली आहे.